3 डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिन। याचे औचित्य साधत शिरूरच्या दिव्यांग बांधवांनी शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात आरोग्य शिबिर व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेले होते। त्यास विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित राहून दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती दिली। कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रहार सेवक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनीही उपस्थितांना संबोधित केले। यावेळी त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। ज्याच्या टायमाला आपल्याला वाटलं की आता आपल्याला हे माध्यमातून आपले हे प्रश्न आहेत तर आपण एकत्र येत चला, अशा पद्धतीने आम्हाला बोलवत चला, मी पण येत जाईल आणि आपण आपले प्रश्न त्या ठिकाणी व्हॉट्सअप किंवा प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू शकता। ते सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू। आपण आता आपली त्या ठिकाणी मतदान रूपे आपण जो आशीर्वाद दिलेला आहे ती पुढची जबाबदारी निश्चितपणे आमची आहे। त्यामुळे आपण निश्चित राहा, काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही। पुनश्च आपल्या या दिव्यांग दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी संचालन केलं। मी तर पहिल्यांदा अशा पद्धतीचं संचालन बाई त्या ठिकाणी दिव्यांगमध्ये पाहायला मिळालं। तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्या दिव्यांगांसाठी संस्था असतील किंवा त्या पद्धतीने जे कायदेशीर बाबीमध्ये बसेल, ज्या काही तरतुदी असतील ज्या इथून पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नसतील परंतु त्या करता येतील, असे देखील येणाऱ्या काळामध्ये आपण संस्थेच्या माध्यमातून देखील एक न्याय देण्याची भूमिका आपल्या सर्व बांधवांना इथून पुढच्या काळामध्ये आपण घेऊ असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं, आमचा मान सन्मान केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, सर्व बांधवांचे मी मनापासून धन्यवाद देतो। खरं तर 2 दिवस झालं चाललं होतं कार्यक्रमाला या परंतु नियोजित दौरा होता, त्याच्यामुळे मी बरेचशा बांधवांना सांगितलं की नियोजित दौरा असल्यामुळे आम्ही कुठल्या गावात असेल सांगता येत नाही, परंतु आज योग या ठिकाणी खरं तर येण्याचा आला, मी आपलं भाग्य समजतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय जय।